कारण जी गोष्ट कधीच मिळणार नाही, जी गोष्ट संविधानाला अपेक्षित नाही, जी गोष्ट कायद्याला अपेक्षित नाही, ती मी तुम्हाला मिळवून देईन. ही जी भाषा आहे या माणसाची, याचा कुठंतरी याचं चौकशी झाली पाहिजे या माणसाची. मुख्यमंत्र्यांनी या भूताला वेळीच आवर घालावा, बाटलीत बंद करावं हे भूत आणि कुठंतरी अरबी समुद्रात फेकून द्यावं. नाहीतर हे महाराष्ट्रामधला हा भाईचारा कधीही या महाराष्ट्रानं ओबीसी आणि मराठा वाद बघितलेला नाही. एक जरांगेला तुम्ही समुद्रात नेऊन टाकायची भाषा करता. अरे 18 पगड जाती त्यांच्या पाठीशी आहे. मराठ्यांनी मनोज जरांगे पाटलाला समुद्रात नेऊन टाकलं, पण कुठल्या? मग मी चॅलेंज करतो सर्वांना, ज्याच्यात दम आहे त्यांनी यावं आणि मनोज जरांगे पाटील यांना हात लावून दाखवा. त्यांच्या केसालाही धक्का कोणी लावू शकत नाही. धनगर समाजाच्या लातूरच्या उपोषणाला मनोज जरांगे पाटील यांनी भेट द्यायला गेले. तुम्ही गेले का? बीडचं आमरण उपोषण धनगर समाजाचं मनोज जरांगे पाटील यांनी सोडलं. तुम्हाला तुमच्या समाजाने नाकारलेलं आहे. तुम्ही कुणाचं नेतृत्व करायला निघाला आहात? आणि मुंबईला आम्ही येत आहोत. मुंबईला कशासाठी येतो तुम्हाला आता सांगतो. हे आपले आमदार 288 आमदार घेऊन जायचं आणि हे 18 पगड जातीचे त्या हेकण्याला मी सांगतो, डंके की चोट पर आपल्याला 288 मत. मनोज जरांगे पाटील अलादीनचा चिरागे, जेवढं घासताना तेवढे अलादीन त्याच्यातून बाहेर निघणार आहे, तेवढे चीन बाहेर निघणार आहे. तुमचं जरांगे पाटील नावही घेत नाही. तुमचं कर्तृत्व काय आहे? अरे 3-4 हजार तुम्हाला मतदान पडलं लोकसभेमध्ये, तुमचं डिपॉझिट जप्त झालं. तुम्ही कोणाचं नेतृत्व करताय? अरे तुम्ही जरांगे पाटलाचं नाव घेऊन म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखी तुमची भाषा आहे. काय सांगाल लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांना समुद्रात म्हणजे बाटलीत भरून समुद्रात टाकून द्या असा शब्द प्रयोग केलाय. ज्या व्यक्तीचं तुम्ही नाव घेतले त्या व्यक्तीवर मनोज जरांगे पाटील त्यांना महत्व देत नाही, त्यांना लक्षात येत नाही. त्यांनी उपोषण केलं. मनोज जरांगे पाटील यांनी एकदाही त्या व्यक्तीचं नाव घेतलं नाही. हा, समुद्रात नेऊन टाकलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांना समुद्रात नेऊन टाकलेलं आहे. मराठ्यांनी मनोज जरांगे पाटलाला समुद्रात नेऊन टाकलं, पण कुठल्या? मराठ्यांच्या समुद्रात, मुस्लिमांच्या, दलितांच्या, धनगरांच्या, ओबीसीच्या समुद्रात नेऊन मनोज जरांगे पाटील यांना सर्वांनी नेऊन टाकलेलं आहे. आणि कुणाची मजाल आहे? मग मी चॅलेंज करतो सर्वांना, ज्याच्यात दम आहे त्यांनी यावं आणि मनोज जरांगे पाटील यांना हात लावून दाखवा. त्यांच्या केसालाही धक्का कोणी लावू शकत नाही. हे मराठा, दलित, धनगर, मुस्लिम, ओबीसी, आम्ही बी ओबीसी ते. आमचा मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमाग आहे. आमचा मराठा समाज हा ओबीसी मध्ये आहे. तुम्ही धनगर समाजाचं नेतृत्व करता साहेब. तुम्ही धनगर म्हणजे मनोज जरांगे पाटील हे धनगर आरक्षणाच्या बाजूने आहेत. तुम्ही त्यांचं समर्थन करायला पाहिजे होतं. तुम्ही धनगर समाजाचे आहात. धनगर समाजाच्या लातूरच्या उपोषणाला मनोज जरांगे पाटील यांनी भेट द्यायला गेले. तुम्ही गेले का? बीडचं आमरण उपोषण धनगर समाजाचं मनोज जरांगे पाटील यांनी सोडलं. छत्रपती संभाजीनगर येथे धनगर समाजातर्फे मोठा सत्कार करण्यात आला. मुस्लिम बांधवांतर्फे प्रत्येक ठिकाणी 6 जुलैपासून 13 जुलैपर्यंत सचिन हावळे पाटील त्यांच्या सोबत होता. आणि याची देही याची डोळा, मी हे सगळं बघितलेलं आहे साहेब. दलित समाज, मुस्लिम समाज यांनी आमच्या रॅलीमध्ये जेवणाची, पाण्याची व्यवस्था बघितली. आमच्या रॅलीला कडे केले. धनगर समाज, अहो ओबीसी समाज, अहो तुम्ही जाती जातीमध्ये तुम्ही जे वक्तव्य करताय की हा जातीवाद मराठा ओबीसी, हा नाहीये साहेब. तुम्ही हा जातीवाद क्रिएट करताय. तुमची राजकीय पोळी भाजण्याचं तुम्ही काम करताय. तुम्हाला या तुमच्या लोकसभेच्या याच्यात तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण केलेलं आहे. तुम्हाला तुमच्या समाजाने नाकारलेलं आहे. तुम्ही कुणाचं नेतृत्व करायला निघाला आहात? मी तुम्हाला विनंती करतो साहेब, मनोज जरांगे पाटील हे धनगर आरक्षणाच्या फेवर मध्ये आहेत. मारवाड्यांनाही द्या, ब्राह्मणालाही द्या, ज्याच्या ज्याच्या कुणबी नोंदी सापडतात त्यांना द्या. हे मनोज जरांगे पाटील यांचं नेहमी म्हणणं आहे. आणि मुंबईला जे मुद्द्यावरती छगन भुजबळ म्हणतात की आरक्षणाचा बट्ट्याबोळ हा माणूस करणार आहे, असं छगन भुजबळांचं म्हणणं. सर, आमची गोदडी फाटलेली तरीही मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे की माझ्या आरक्षणासोबत, मराठा आरक्षणासोबत मी धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावेल, मुस्लिमांचाही लावेल, मारवाड्यांच्या नोंदी सापडल्या कुणबीच्या त्यांनाही द्या, ब्राह्मणालाही द्या, ज्याच्या ज्याच्या सापडतील त्यांना द्या. म्हणजे आम्ही काय विचार करतो की प्रत्येकाला द्या, म्हणजे आम्हालाच देऊ नका. पण यांचं काय झालेलं आहे, यांचं पोट दुखतंय. यांना काय झालेलं आहे की यांना मताची पेटी दिसतीये, पण यांना हे दिसत नाही आजपर्यंत
यांनी जेवढं आयुष्य काढलेलं आहे मराठ्यांनी यांना भरभरून दिलेलं आहे आणि तुम्ही मराठ्यांना विरोध करताय साहेब. मी तुम्हाला एक विनंती करतो, हा मराठा इतका खवळलेला आहे, मराठा सोडा, मुस्लिम, दलित, धनगर, बंजारा, ओबीसी हा पूर्ण खवळलेला आहे साहेब. तुम्ही फक्त ओबीसी करू नका, जातीवाद करू नका. आम्ही ग्रामीण लेवलला अत्यंत म्हणजे याने राहतो, म्हणजे सौहार्दाने राहतो, सोबत राहतो, एकत्र राहतो, गुन्ह्या गोविंदाने नांदतो. जातीवाद तुम्ही करताय, उद्या असं नको व्हायला की तुमचेच लोक तुमच्यावर उलटतील आणि म्हणजे तुम्ही म्हणताय जातीवाद होतोय, जातीवाद होत नाही, पण तुम्हालाच गावबंदी हे लोक तुमचे समाज बांधव करतील, कारण तुम्ही जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम करतायत. आणि मुंबईला आम्ही येत आहोत, मुंबईला कशासाठी येतो तुम्हाला आता सांगतो. मी मनोज जरांगे पाटलांना विनंती करणार आहे की आता दादा मुंबईला जायचं, पहिल्यासारखं जायचं, ट्रक ट्रॅक्टर घेऊन जायचं, म्हशीवर जायचं, जे वाहन भेटल ते, छोटा हत्ती, भोंगे बिंगे घेऊन जायचं. पण जायचं कशासाठी माहिती का? 288 आपले आमदार, मराठा, दलित, धनगर, ओबीसी, बंजारा हे आपले आमदार 288 आमदार घेऊन जायचं आणि हे 18 पगड जातीचे महाराष्ट्रातले सर्व समाज बांधव आपल्याला डंके की चोट पर, त्या हेकण्याला मी सांगतो, डंके की चोट पर आपल्याला 288 मत जे आमदार आपले निवडून जातील 18 पगड जातीचे, त्यांच्या शपथविधीला अख्खा महाराष्ट्रातले सर्व समाज बांधव घेऊन जायचे आणि तिथं शपथविधी करायचा. फक्त मुंबईच्या बांधवांनी एक विनंती करतोय, आमचे हे मराठवाड्यातले जे आहेत त्यांची फक्त परसागड उघड्यावर जायची सवय, परसागड जाण्याची फक्त मुंबईकरांनी व्यवस्था करायची, बाकी आम्हाला काहीच देणं घेणं नाही. आम्ही आमचा दाना पाणी वर्षभर पुरेल इतका दाना पाणी आम्ही घेऊन यायला तयार आहे. फक्त आमची परसागड जायची वांदे होतील. तुमच्या ज्या इंग्लिश संडास बाथरूम असतील किंवा जे टॉयलेट असतील त्याच्यात आमच्या लोकांना जाणं होणार नाही, फक्त परसागड जायची. आणि जर ती परसाची व्यवस्था झाली नाही तर मोठमोठ्या बंगल्यांपुढे आमचे समाज बांधव हे परसागड जाण्याची व्यवस्था करतील. बाकी आणि यांचं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटील यांना समुद्रात नेऊन टाका. कुणाच्या दम आहे मनोज जरांगे पाटील यांना हात लावण्याची आणि तुम्ही म्हणता समुद्रात नेऊन टाकायची? मनोज जरांगे पाटील अलादीनचा चिराग आहे, जेवढं घासताना तेवढे अलादीन त्याच्यातून बाहेर निघणार आहे, तेवढे जीन बाहेर निघणार आहे. अगोदर घोषणा होती 1 मराठा लाख मराठा, आता 1 मराठा कोटी मराठा झालेला आहे. आणि आता असं आहे 1 जरांगे कोटी जरांगे झालेले आहे. जेवढं तुम्ही त्या अलादीनच्या चिरागला घासता तेवढे कोटी जरांगे त्याच्यातून बाहेर निघणार आहे. 1 जरांगेला तुम्ही समुद्रात नेऊन टाकायची भाषा करता. अरे 18 पगड जाती त्यांच्या पाठीशी आहे आणि समुद्रात नेऊन टाकलेलं आहे. या 18 पगड जातीच्या कोणात दम आहे ते दाखवाव. आणि आपण बघितलं मनोज जरांगे पाटील यांनी धनगर समाजाच्या उपोषण सोडलेलं आहे. तुमचं जरांगे पाटील नावही घेत नाही, तुमचं कर्तृत्व काय आहे? अरे 3-4 हजार तुम्हाला मतदान पडलं लोकसभेमध्ये, तुमचं डिपॉझिट जप्त झालं, तुम्ही कुणाचं नेतृत्व करताय आणि कुणासाठी उपोषणाला बसताय? अरे तुमच्यात जर धमक असेल, मी मनोज जरांगे पाटलाला विनंती करतो, जरांगे पाटील सोबत तुम्ही उपोषण करा, आमरण उपोषण करा. जो हरण त्याने विषय सोडून द्यायचा. मनोज जरांगे पाटलांना 17 दिवसाचं आमरण उपोषण केलेलं आहे आणि तुम्हाला शंका आहे ना मनोज जरांगे पाटलाची? ठीक आहे, तुमच्या बी उपोषणाची भरपूर चर्चा झाली, पण आता तुम्हाला जर आता सध्या जर बघायचं असेल तर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत कॉम्पिटिशन करा. 20 तारखेपासून मनोज जरांगे पाटील यांनी डिक्लेअर केलं, काल छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी डिक्लेअर केलेलं आहे, या सरकारनं जर आरक्षण दिलं नाही तर 20 तारखेपासून ते आमरण उपोषण करतायत. तुम्हाला ओपन चॅलेंज, ओपन मनोज जरांगे पाटलासोबत 20 जुलैपासून आमरण उपोषणाला एका स्टेजवर 2 जण बसा, बघू. जे हरण त्याने आमरण उपोषणाचा विषय सोडा. तुमचं नावही घेत नाही ते व्यक्ती, तुमचं नावही घेत नाही. अरे तुम्ही जरांगे पाटलाचं नाव घेऊन म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखी तुमची भाषा आहे. तुमचं काहीच महत्व नाही. धनगर समाज तुमच्या विरोधात गेलेला आहे, ओबीसी समाज तर तुमच्या पाठीशी आहेच नाही. ज्या गाड्या तुम्ही आणल्या त्या सगळ्या रोजाना गाड्या आणलेल्या आहेत. आमच्या गाड्या बघा, आमच्या गाड्यांमध्ये स्वतःचं पेट्रोल, स्वतःची घरची चटणी भाकरी घेऊन समाज बांधव आलेले. तुमच्या ज्या रॅल्या निघाल्या तेवढे आमच्या फक्त बैठका होत्या गावातल्या. त्याच्यामुळं तुम्ही आमच्या सोबत हे करू नका. प्रत्येक ठिकाणी तुम्ही कॉम्पिटिशन करत आलेले आहात. तुम्ही आमचीच सगळे आंदोलन कॉपी करताय, आमरण उपोषण आमचंच कॉपी करताय. आता आम्ही मुंबईची घोषणा केली, तुम्ही म्हणताय मुंबई आम्ही जाम करू. ठीक आहे, तुम्ही करून दाखवा मुंबई जाम. असं करू नका. जाती जातीमध्ये तुम्ही वाद निर्माण करताय.